दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन यांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. यामुळे सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने आज अशोक खरातच्या विरोधात अंजनेरी त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करण्यात आले. या विकृत प्रवृत्तीला ठेचण्यासाठी पोलीस प्रशासनावर राजकीय कुठलाही दबाव न आणता त्याची चौकशी निष्पक्षपणे करून या विकृत माणसाला त्वरित शिक्षा झाली पाहिजे व अन्याय झालेल्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे असं मत नाशिक जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष वनिता मुलाने यांनी व्यक्त केले. तसेच लवकरात लवकर या पुण्यातील तपास अधिकारी तेजस्विनी सातपुते यांना भेटून महिला काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष वनिता मुलाने यांनी दिली. मी सिन्नर फाटावरून बोलते. जलडी पंपिंग माया गोविंद पाटील या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. आम्ही महिला, एवढ्या महिलांचे जीवन हे धोक्यात आहे. हे भोंदूबाबांना काहीतरी फाशीची शिक्षा व्हावी अशीच आमची इच्छा आहे. आणि ती जी खरात आहे रुपाली चाकणकर ह्या सुद्धा एक महिलाच आहे. यांनी काही शिक्षण घेऊन काही पुढे जात नाही माणूस, पण या भोंदूबाबांच्या नादी लागून सर्व महिलांना त्यांनी वेडा केलेलं आहे. आणि ज्या महिला आहे बोलणाऱ्या त्याच पुढे आलेल्या आहे. या गोष्टीत लाखोनी महिला आहे या, पण त्या पुढे आलेल्या नाहीये. ज्या आलेल्या आहे त्यांना पुढे घेऊन याला फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची इच्छा आहे. खरंच खूप निंदनीय आहे. आणि ज्या महिला खरंच पीडित आहे किंवा ज्या बोलू शकत नाही त्यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे. आणि त्या अन्यायाला कुठंतरी चांगलं मार्गदर्शन किंवा सरकारने पण त्याच्या खूप चांगलं म्हणजे नियोजन करून आणि त्याला खरोखर शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याच्यात जे जे सहभागी आहे त्यांना पण त्यांच्यावर पण खूप कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि आता ज्या येत्या काळात आहे त्या महिलांसाठी पण आणि सरकारने त्यांच्याकडे खूप सारं लक्ष देऊन आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या पण सोडवल्या गेल्या पाहिजेत. पण हे खरंच प्रकरण आहे ते खरंच खूप निंदनीय आहे. आणि ज्या महिला अध्यक्ष आहेत ज्या पीडित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होत्या तर त्यांनी याच्यात खूप लक्ष घातलेलं नाही आहे. काहीतरी त्यांच्याकडनं पण दिरंगाई झाली. तर आमच्या महिलांची अशी कुठेतरी प्रतिक्रिया आहे का त्यांच्यावर पण कारवाई ही झालीच पाहिजे. मी सदस्य इथली नाशिक रोड. मला असं वाटतंय का ह्या सगळ्या महिलांकडनं मी निवेदन देते का त्याच्यावर खरोखर कारवाई झालीच पाहिजे. पण त्याच्यात जे नेते सहभागी त्यांच्यावर सुद्धा झाली पाहिजे. या प्रसंगी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात. पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.